मॅथ्स मधला सेकंड लेसन आपण स्टार्ट करणार आहे आज आपण, की ज्या लेसनचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. सो सगळ्यात अगोदर आपल्याला काय बेसिक कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. पॅरलल लाईन्स म्हणजे काय, त्याच्या अगोदर लाईन म्हणजे काय ते माहिती पाहिजे. तर लाईन म्हणजे काय असतं, इट इज अ सेट ऑफ पॉइंट्स विच लाईज इन द सेम प्लेन. एकाच प्लेन मध्ये एका पॉइंट छोटे छोटे असतात, त्याचा एक सेट असतो, त्याला बोलतो आपण लाईन. तर पॅरलल लाईन्स म्हणजे काय ते पाहूया. तर पॅरलल लाईन्स म्हणजे काय, टू नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स इन अ सेम प्लेन. आता प्लेन म्हणजे काय, ही कॉन्सेप्ट सगळ्यात महत्वाची. तर कोणतीही सरफेस जी असते तर त्या सरफेसला आपण प्लेन बोलतो. म्हणजे सपोज आता हा ते, तर आता हे प्लेन सरफेस ही अशी कंटिन्युअस आहे, तर याला आपण बोलतो हा एक प्लेन झाला. आणि आता खालचा हात म्हणजे हा एक प्लेन झाला, बरोबर. तर एकाच प्लेन मध्ये म्हणजे आपण ही लाईन, आता आपल्याकडे नोटबुक असते किंवा आपल्याकडे बोर्ड असतो, त्यावरती जी आपण लाईन ड्रॉ करणार ती प्लेन मध्ये असणार, कारण काय प्लेन आहे ना. येस, असं पण बोलू शकतो आपण. पण मात्र ही लाईन सपोज आपण अशी या इथे ड्रॉ करतोय या बोर्ड वरती, आणि इकडून अशी या भिंतीवरती येते, म्हणजेच हा एक वेगळा प्लेन आहे आणि हा एक वेगळा प्लेन आहे, बरोबर की नाही. सो सगळ्यात अगोदर प्लेन ही कन्सेप्ट तुम्हाला कळलेली असावी, ठीक आहे. तर मग एकाच प्लेन मध्ये असाव्यात त्या लाईन्स. टू नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स इन अ सेम प्लेन. एकाच प्लेन मध्ये असणाऱ्या दोन एकमेकांना न इंटरसेक्ट करणाऱ्या लाईन्स या पॅरलल लाईन्स असतात. सगळ्यात अगोदर तुम्हाला मी डेफिनेशन लिहून देतो पॅरलल लाईन्सची. सो खूप महत्वाचा आहे हा पार्ट, बेसिक कन्सेप्ट म्हणू शकतो आपण याला, पॅरलल लाईन्स. आणि खूप इझी अशी डेफिनेशन आहे. टू नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स इन अ सेम प्लेन. एकाच प्लेन मध्ये असणाऱ्या दोन लाईन की ज्या इंटरसेक्ट करत नाहीत आर नोन ॲज, तर त्यालाच बोलतो आपण काय बोलतो, त्यालाच आपण पॅरलल लाईन्स. सो पॅरलल लाईन्स कसे असतात ते पाहूया आपण, आणि पॅरलल लाईन कशा नसतात ते पण पाहूयात आपण. सो सगळ्यात अगोदर तुम्हाला समजून सांगतो नॉन इंटरसेक्टिंग लाईन इन अ सेम प्लेन. आता सपोज इथं लाईन ड्रॉ करतोय मी, की या लाईनचं नाव आहे सपोज एल, आणि दुसरी एक लाईन ड्रॉ करतोय मी, या लाईनचं नाव आहे एम. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेम प्लेन. इथे काय आपल्याला इमॅजिन पण करण्याची गरज नाही, कारण एकच प्लेन. सो आपण महत्त्वाच्या पॉइंट कडे जाऊया, नॉन इंटरसेक्टिंग. तर या लाईन इंटरसेक्ट करतात का, नाही, इंटरसेक्ट तर करत नाही. म्हणजे काय पॅरलल आहेत का, नो, पॅरलल पण नाही. पण इथं तर लिहिलंय आपण नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स इन अ सेम प्लेन आर नोन ॲज द पॅरलल लाईन. एकाच प्लेन मध्ये आहे, इंटरसेक्ट पण करत नाही, मग पॅरलल कशा नाही. यस, त्या इंटरसेक्ट करत नाहीत, पण त्या इंटरसेक्ट करणार आहेत. कारण का, कारण लाईन नावाचा पार्ट जर आपण शिकलो तर आपण सांगतो लाईन नेव्हर एंड्स. लाईन कधीही संपत नाही. इट एक्सटेंड्स इन बोथ द डिरेक्शन. ती दोन्ही पण डिरेक्शनने एक्सटेंड करते. इकडे राईटला अशीच एक्सटेंड करते इन्फिनाइटली, आणि इकडे लेफ्टला पण अशीच इन्फिनाइटली ती जात राहते, बरोबर. मग ही जी लाईन आहे तर ही लाईन अशी कंटिन्युअसली अलीकडे येणारच आहे. सो आपण ड्रॉ पण करून घेऊया, ओके. आणि ही जी सेकंड लाईन आहे, सेकंड लाईन दॅट इज द यम लाईन, दॅट विल ऑल्सो एक्सटेंड्स. ती पण एक्सटेंड होणार आहे, मग ती पण एक्सटेंड करून घेऊया. आणि जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल ही लाईन इथे इंटरसेक्ट झाली, म्हणजे अगोदर इथे इंटरसेक्ट नव्हती पण ती इंटरसेक्ट झालीये. दॅट इज वाय these लाईन्स आर नॉट पॅरलल लाईन्स. त्यामुळे या दोन लाईन पॅरलल लाईन असं आपण सांगू शकतो. कळालंय नॉन पॅरलल लाईन्स म्हणजे काय. मग पॅरलल लाईन्स का होत नाही, मग पॅरलल लाईन्स या कशा असतात. पॅरलल लाईन या अशा असतात की ज्या इंटरसेक्ट नाहीत, होणारही नाहीत, त्याला बोलतो आपण पॅरलल लाईन्स. तर ते पण आपण फिगर मध्ये पाहूया. सो पॅरलल लाईन्सची फिगर आपण ड्रॉ करूया. सपोज दिस इज लाईन एल, अँड अजून एक लाईन ड्रॉ करूया आपण, दिस इज लाईन एम. सो अशा दोन लाईन्स आहेत. बाय किती पण एक्सटेंड करा राईटला, किती पण एक्सटेंड करा लेफ्टला, पण या इंटरसेक्ट करणार नाही, आणि त्याचमुळे आपण याला बोलतो पॅरलल लाईन्स. ओके. सो आपल्याकडे दोन लाईन्स आहेत, लाईन एम अँड लाईन एल, आणि पॅरलल लाईन्स आहेत. आता मग कशा लिहिल्या जातात सिम्बॉलिकली, तर ते आपण दाखवूया. इट इज रिटन ॲज, कसं लिहिलं जातं तर ते बघा, लाईन यल. आता ही लाईन यल आहे आपल्याकडे, तर माहिती आपल्याला कसं लिहितो,
पॅरलल साठी आपण अशा दोन व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करतो. लाईन यल इज पॅरलल टू, याला काय बोलतात सांगितलं, इज पॅरलल टू लाईन यम. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघितला आपण पॅरलल लाईन्स. आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे वळतोय की ज्याचं नाव आहे ट्रान्सव्हर्सल. सो महत्त्वाचा टॉपिक आहे हा ट्रान्सव्हर्सल, की जो तुम्ही पहिल्यांदाच ऐकत आहात. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? तर ट्रान्सव्हर्सल म्हणजे एक अशी लाईन असते, अ लाईन विच इंटरसेक्ट द अदर टू लाईन्स इन अ टू डिस्टिंक्ट पॉइंट. ट्रान्सव्हर्सल म्हणजे अशी एक लाईन असते की जी दोन लाईनला इंटरसेक्ट करते दोन वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये. त्याला बोलतो आपण ट्रान्सव्हर्सल. आणि या ट्रान्सव्हर्सल मुळे ना खूप सारे अँगल्स तयार होतात, की जे आपण लास्ट इयरला पण पाहिलेले. इंटिरियर अँगल्स असतील, एक्सटेरियर अँगल्स असतील, हे झाले जनरली. त्याच्यानंतर मग अल्टरनेट अँगल असतील, बरोबर. त्याच्यानंतर इंटिरियर अल्टरनेट अँगल असतील, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असतील, करस्पॉन्डिंग अँगल्स असतील. सगळे जे अँगल्स आहेत तर हे तयार होणार. तर ते कशामुळे होणार, तर ट्रान्सव्हर्सलमुळे होणार. सो वी फर्स्ट नोन अबाउट द ट्रान्सव्हर्सल. सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय. सो सगळ्यात बेसिक गोष्टी आहेत समजून घ्यायच्या. तर बघा ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, एकदा डेफिनेशन लिहूया. अ लाईन विच इंटरसेक्ट द अदर टू लाईन्स, अ लाईन which intersect other two line in two distinct point आणि वेगवेगळ्या पॉइंट मध्ये is known as, त्यालाच काय बोलतो आपण, ट्रान्सव्हर्सल. आणि या ट्रान्सव्हर्सल मध्ये खूप सारे अँगल्स पण होतात, ते पाहणार आहोत आपण. तर ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय असते, अ लाईन विच इंटरसेक्ट अदर टू लाईन्स, म्हणजे टू लाईन्स अगोदर पाहिजे. तर आपण फिगर ड्रॉ करूया ट्रान्सव्हर्सलची. या लाईन्स कशाही असतील तरी चालते. आपल्याला असं सांगितलंय की पॅरलल पाहिजे, नो नॉट अ कंडिशन गिवन. आपल्याला कंडिशन सांगितली पॅरलल लाईन्स पाहिजे, कशाही लाईन्स पाहिजे. तर याला म्हणूया आपण लाईन यल, याला म्हणूया लाईन यम. तर या लाईन यल आणि यम अशा दोन लाईन्स आहेत. ओके, तर आता ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, तर बघा आपण x नाव देऊया ट्रान्सव्हर्सलला. सो x ही ट्रान्सव्हर्सल काय देऊया, लाईन x. सो लाईन x इज हियर ट्रान्सव्हर्सल. लाईन x या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल आहे. का ट्रान्सव्हर्सल आहे, सो व्हेरी फर्स्ट आपण बघूया लाईन विच इंटरसेक्ट द अदर टू लाईन्स. तर ही x ची लाईन आहे, तर त्याने दोन लाईनला इंटरसेक्ट केले. लाईन l ला इंटरसेक्ट केले आणि लाईन m ला पण इंटरसेक्ट केले इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, वेगवेगळ्या पॉइंट मध्ये. या लाईनला कुठे केलंय, या इथे इंटरसेक्ट केले, बरोबर. त्या पॉइंटला नाव देऊया आपण पॉइंट P. आणि लाईन m ला कुठे इंटरसेक्ट केलं तर या पॉइंट मध्ये, त्या पॉइंटला नाव देऊया Q. म्हणजे बघा लाईन x ने इंटरसेक्ट केलेल्या दोन लाईन्स आहेत x ने, तर त्या आहेत लाईन l आणि लाईन m. म्हणजे दोन लाईन इंटरसेक्ट झाल्या. ओके, इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, दोन डिस्टिंक्ट पॉइंट कोणते, P अँड Q. आणि त्याचमुळे आपण बोलतो लाईन x इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन l अँड m. ओके, सो आपण लिहूया लाईन x इज ट्रान्सव्हर्सल. लाईन x ही ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, कशाची, ऑफ लाईन l अँड लाईन m. लाईन l आणि लाईन m यासाठी x ही ट्रान्सव्हर्सल आहे. का, दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि दोन लाईनला इंटरसेक्ट करते. सो इथे खूप सारे अँगल्स तयार होतात, ते पण आपल्याला पाहिजे. जसे की करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ओके, त्यानंतर अल्टरनेट अँगल्स आहेत. अल्टरनेट अँगल आपण कशा पद्धतीने दाखवतो, जसं झेडने दाखवतो. या इकडे इकडे अल्टरनेट अँगल्स पण आहेत. अजून काय आहे, इंटेरियर अँगल्स पण तयार होतात इथे. सगळ्या अँगलची टाईप पाहूया. त्या अगोदर तुम्ही दोन बेसिक कॉन्सेप्ट मात्र शिकून घ्या. एक म्हणजे पॅरलल लाईन्स आणि दुसरं म्हणजे ट्रान्सव्हर्सल. सो आता आपण नेक्स्ट पार्ट कडे वळूया. टाइप्स ऑफ अँगल बघूया. ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारे अँगल्स कसे असतात ते पाहूया आपण. सो सगळ्यात अगोदर आपण फिगर ड्रॉ करूया. सो फिगर थोडीशी मोठी ड्रॉ करणार आहे मी, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित कळावं. आणि या ज्या कॉन्सेप्ट आहेत तर या कॉन्सेप्ट तुम्हाला आयुष्यभर साथ देणार आहेत. LIC पॉलिसी ऐकली का, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत एज्युकेशन घेताना पण नंतर पण. सो बघूया आपण, दोन लाईन आहेत आणि एक ट्रान्सव्हर्सल पण ड्रॉ करूया आपण. ट्रान्सव्हर्सल पण ड्रॉ केली आपण, थोडीशी लॉंग वे आहे ट्रान्सव्हर्सल,
जेणेकरून आपल्याला नाव द्यायला सोपं जाईल. सो ही जी लाईन आहे तर याला आपण नाव देऊया AB. AB ही लाईन आहे सपोज. अजून एक लाईन घेऊया की ज्याला नाव देऊया CD. सो CD नाव देऊया लाईनला. जी ट्रान्सव्हर्सल आहे त्या ट्रान्सव्हर्सलला म्हणूया आपण ट्रान्सव्हर्सल PQ. ओके. आणि दोन इंटरसेक्ट झालेले जे पॉइंट आहेत त्याला म्हणूया आपण पॉइंट R अँड पॉइंट S. ओके. सो आता इथे बघा टू लाईन्स AB CD. ट्रान्सव्हर्सल इज PQ आणि इंटरसेक्ट करणारे दोन पॉइंट RS. सो सगळ्यात अगोदर आपल्याला बघायचं आहे अँगलचे टाइप्स. इकडे आपण लिहूया टाइप्स ऑफ अँगल्स की जो आपण लेसन 7th स्टँडर्ड मध्ये पण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा बघायचं आपल्याला 6th मध्ये पण पाहतो आपण टाइप्स ऑफ अँगल्स. तर सगळ्यात अगोदर बघूया आपण. सो टाइप्स अँगल मध्ये आपण फर्स्ट बघूया करस्पॉन्डिंग अँगल. फर्स्ट टाइप इज करस्पॉन्डिंग अँगल. तर याचे पेयर असतात तर त्या कशा असतात ते पाहूया आपण. करस्पॉन्डिंग अँगल्सच्या करस्पॉन्डिंग अँगल्स. सो फर्स्ट दाखवतो मी अँगल व्यवस्थित बघा. अँगल PRB. अँगल PRB अँड अँगल PRB दिसतोय हा अँगल इथे आणि दुसरा आहे S अँगल तर तो आहे RSD. अँगल RSD. आता ही फर्स्ट पेयर आहे करस्पॉन्डिंग अँगलची. त्याच्या अपोजिटला जाऊया आपण. आता प्रत्येक वेळेस रब करतोय म्हणजे तुम्हाला अजून इझी जाईल. आता या ठिकाणी बघा अँगल लेफ्टला बघा कोणता आहे PRA. अँगल PRA. ओके. आणि त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे बघा RSC. बरोबर लेफ्टला अँगल RSC. तर हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. अजून करस्पॉन्डिंग अँगल्स बनतात तर ते कसे बनतात तर ते पाहूया. आता आपण लेफ्टने जाऊया अगोदर नंतर राईटला जाऊया. तर या इथे बघा हा अँगल या इथे हा अँगल. त्याचं नाव काय आहे ते बघूया. ARS. अँगल ARS. अँगल ARS अँड अँगल. आता हा एक अँगल आहे इथे S म्हणजे या इथे आहे तो बाहेर आहे असा. CSQ. अँगल CSQ. राईट साइडने बघूया आता ते अँगल कोणते आहेत. तर आता साइन नाही दाखवलं तरी पण तुमच्या लक्षात येईल. R अँगल आहे इथे जे BRS. अँगल BRS आणि अँगल इकडे S अँगल म्हणजे DSQ. अँगल DSQ. तर हे सगळे अँगल्स काय आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. तर करस्पॉन्डिंग अँगलचे किती पेयर्स आहेत आपल्याकडे 4 पेयर्स आहेत. ओके. आता यानंतर आपण नेक्स्ट टाइप बघणार आहोत की ज्या टाइपचं नाव आहे अल्टरनेट अँगल. येस अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगलच्या पण आपल्याकडे 4 पेयर असतात. पण ते अल्टरनेट अँगल्स मध्ये दोन प्रकार होतात. इंटेरियर अल्टरनेट अँगल अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. तर सगळ्यात अगोदर बघूया आपण इंटेरियर. इंटेरियर अल्टरनेट अँगल. सो इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय ते बघूया आपण. अल्टरनेट अँगल म्हणजे काय. या इथे हा R. आता याचा अल्टरनेट अँगल बघा कोणता आहे. या इथे हा S अलीकडच्या साइडने लेफ्टला म्हणजे अँगल BRS. लिहूया एकदा अँगल BRS. ओके. त्याचा अल्टरनेट अँगल बघा RSC म्हणजे हा अल्टरनेट अँगल अँड अँगल RSC. ओके. सो असे दोन अँगल लिहिलेत आपण. अजून एक पेयर आहे ती बघूया. हा जर लेफ्टचा असेल तर आता राईट साइडने डाउन साइडचा घ्यायचा आहे म्हणजेच ARS आणि RSD. ARS अँगल ARS अँड अँगल RSD. सो लक्षात आलं असेल तुमच्या ARS घेतलाय मग इकडून RSD म्हणजे इकडे लेफ्ट घेतलाय इकडे राईट साइडचा घ्यायचा आहे. इकडे राईटचा घेतलाय इकडे लेफ्टचा घ्यायचा आहे डाउन साइडने. तर याला बोलतो आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता इंटेरियर का बोलतो तर ते आतल्या साइडने आहेत ना. हा पण आत आहे हा पण आतल्या साइडने बरोबर म्हणून याला बोलतात इंटेरियर अल्टरनेट अँगल. अजून या अल्टरनेट अँगल मध्ये टाइप बनतो तो पण पाहूया आपण.
तर त्या टाईपला बोलतो आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल मध्ये कसा असतो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल ते पाहूया आता आपण. एक्सटेरियर मध्ये हा आपण अँगल घेतो इथे. सपोज एक्सटेरियर म्हणजे हा बाहेरच्या साइडने आहे. PRB अँगल PRB. आता त्याचा अल्टरनेट डायरेक्ट इकडे होतो बघा, लास्टली या इथे अल्टरनेट एक्सटेरियर आहे ना, म्हणून CSQ अँड अँगल CSQ याला बोलतो आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. अजून एक पीर आहे बघा या इथे, लेफ्ट राईट. आता हा अँगल कोणता आहे PRA अँगल PRA अँड अँगल. तर या इथे होईल आता दुसरा, म्हणजे तो होईल DSQ किंवा QST अँगल QST. तर हे झाले एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, इंटेरियर अल्टरनेट अँगल. तर अजून एक टाइप आहे जो आपल्याला पाहायचा आहे की ज्याला आपण बोलतो इंटेरियर अँगल, की जो ऑलरेडी आपण पाहिलाय, पेअर ऑफ इंटेरियर अँगल. आता इंटेरियर अँगल्स म्हणजे काय तर ते आपण पाहिलेत ऑलरेडी. फक्त आता इंटेरियर अँगल्स, फक्त इंटेरियर म्हटलं तर वेगळ्या पेअर असतात, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हटलं तर या पेअर लिहायच्यात, आणि फक्त इंटेरियर असेल तर काय लिहायचं ते बघा. एका साइडचे दोन्ही पण अँगल्स लिहायचे. एका साइडचे दोन्ही पण अँगल्स म्हणजे आतल्या साइडचे, म्हणजे ARS आणि दुसरा CSR किंवा RSC, म्हणजे हे दोन इंटेरियर अँगल्स एका साइडला असणारे. तर मग लिहूया अँगल ARS आणि अँगल CSR किंवा RSC असं पण लिहू शकता तुम्ही, अँगल RSC. ओके. आता हे झाले लेफ्ट साइडला. आता आपण राईट साइडला घेऊया अँगल. आता राईट साइडचं बघा कसं राहील, BRS आणि इकडे DSR. तर लिहूया अँगल BRS आणि अँगल DSR. याला इंटेरियर अँगल्स का बोलतो आपण, कारण हे आतल्या साइडने आहेत आणि इंटेरियर घेताना एकाच साइडचे घ्यायचे. मात्र जर इंटेरियर अल्टरनेट सांगितले तर लेफ्टचा एक, राईटचा एक, राईटचा एक, लेफ्टचा एक, म्हणजे राईट लेफ्ट असं शेजारी शेजारी पण नाही घ्यायचं. मग ते काय होईल, अँगल्स इन द लिनियर पेअर. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचे आज 3 पार्ट शिकलोय आपण टाइप्स ऑफ अँगल मध्ये, करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर अल्टरनेट अँगल अल्टरनेट मध्ये, आणि लास्ट पार्ट शिकलो इंटेरियर अँगल्स. तर हे जे 3 टाइप्स आहेत, मेन 3 टाइप्स म्हणजे करस्पॉन्डिंग, अल्टरनेट, इंटेरियर. सगळ्यांनी व्यवस्थित रिवाइज करा म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस सेट एकदम इझी असेल. ओके. जे काही टाइप्स आहेत अजून म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल असतील, ओके, किंवा मग अजून आपल्याकडे टाइप म्हणजे अँगल्स इन द लिनियर पेअर असतील, किंवा मग कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, सप्लिमेंटरी अँगल्स, हे सगळे अँगल्स तुम्ही पाहून घ्यायचे. टाइप्स ऑफ अँगल मध्ये बघ, झिरो अँगल, ॲक्युट अँगल, राईट अँगल, त्यानंतर ऑब्ट्यूज अँगल, त्यानंतर स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल, कंप्लीट अँगल, हे सगळे टाइप्स आपल्याला रिवाइज करावे लागणार आहेत की जे आपण 5th स्टँडर्ड मध्ये शिकलोय, 5th मध्ये. ओके. सो व्यवस्थित रिवाइज करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रॅक्टिस सेट 2.1 पाहतोय आपण. तर अगोदर फिगर पाहून घ्या. ते 2 लाईन्स दिल्यात आपल्याला आणि एक ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे आणि त्यामुळे तयार होणारे अँगल्स आपल्याकडे दिलेले आहेत. ते एक आपल्याला फक्त सिंगल नेमने दाखवायचे आहे. सो क्वेश्चन पाहूया. प्रॅक्टिस सेट 2.1. क्वेश्चन नंबर 1. फिल इन द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ फिगर. फिगरच्या हेल्पने आपल्याला बॉक्सेस फिल करायचे. सो फर्स्ट आपल्याला सांगायचे करस्पॉन्डिंग अँगल्स. तर अँगल P, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल बघा कोणता आहे, अँगल P. ओके. करस्पॉन्डिंग अँगल W, मग लिहा अँगल W. नेक्स्ट आहे अँगल Q. अँगल Q करस्पॉन्डिंग अँगल X. प्रॅक्टिस केलेली असेल तर मग तुम्हाला पटपट कळत पण असेल हे सगळं. अँगल R आहे नेक्स्ट. अँगल R करस्पॉन्डिंग अँगल इज Y. अँगल Y. अँगल S करस्पॉन्डिंग अँगल इज Z. सो आता हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत तर यामध्ये स्मॉल लेटर्स वापरलेत. आपण पण आन्सर मध्ये स्मॉलेस्ट लेटर वापरायचे आहेत. अदरवाइज तुमचं क्वेश्चन जो आहे तो रॉंग होऊ शकतो. ओके. नेक्स्ट आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. तर इंटेरियर अल्टरनेट म्हणजे आपल्याला माहिती आहे इंटेरियर अल्टरनेट या पद्धतीने असतात. सो अँगल S पाहूया. अँगल S इकडे आहे अँगल X. ओके.
अँगल डब्ल्यू दिलाय आपल्याला, अँगल डब्ल्यू त्याचा अल्टरनेट अँगल, इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे अँगल आर. सो एवढं सिंपल असतं आपल्याला. फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी आपण ओरडून तुम्हाला शिकवलंय इंटेरियर अँगल्स कसे शोधायचे, एक्सटेरियर अँगल, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स, हे सगळं फाइंड आउट करायचं कसं ते पाहिलंय. तर ते जर तुम्हाला एकदा लक्षात आलं की हे सोडवणं खूप सोपं असतं. तर एकदा फ्लॅशबॅक करून घ्या, नंतर आपण सेकंड एक्झाम्पलकडे वळतोय. क्वेश्चन नंबर 2 पाहतोय. तर हा क्वेश्चन नंबर 2 जो आहे तर अगोदरच्या व्हिडिओज मध्ये आपण पाहिलेला आहे, तर त्याचवरती डिपेंड आहे. म्हणजे अशाच प्रकारचं आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. उलट याच्यामध्ये एक गोष्ट कमी आली ती तुमच्या लक्षात येईल की एक्सटेरियर अल्टरनेट अँगल फाइंड आउटच नाही करायचे. तर बघूया क्वेश्चन नंबर 2. ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स. तर त्याचा फिगर बघूया. दोन लाईन्स दिल्यात आपल्याला स्लॅटिंग आणि एक ट्रान्सव्हर्सल दिली, त्याच्यामुळे तयार होणारे अँगल हे एबीसीडी आणि ते EFGH असे 8 अँगल्स आहेत. आपण लिहूया आता. सो फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल. सो इंटेरियर अँगल्स इथे आहेत BCEH असे हे अँगल्स आहेत. आता आपल्याला अल्टरनेट लिहायचे म्हणजे अँगल B, अँगल H. सो फर्स्ट लिहूया आपण अँगल B अँड अँगल H. ओके, अजून E आणि C राहिले आणि ते दोन्ही पण अल्टरनेट आहेत. सो अँगल C, अँगल E असं पण लिहू शकता, अँगल C अँड अँगल E. आता हे झालं इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. नेक्स्ट पॉइंट कडे वळूया, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग व्यवस्थित लक्ष द्या. सो A E लिहूया अँगल A, अँगल E. ओके, नेक्स्ट बा अँगल B, अँगल F, अँगल B अँड अँगल F. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही. ही जी फिगर आहे ती हॉरिझॉन्टल आहे, आपण नेहमी व्हर्टिकल पाहतो, हो की नाही. नेक्स्ट पाहूया अँगल D, अँगल H, अँगल D अँड अँगल H. आणि लास्टली आहे अँगल C अँड अँगल G. तर असे 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आपण लिहिले. राहिले फक्त आता इंटेरियर अँगल्स. तर त्या दोन पेअर आहेत ते आपण पाहूया. आपण अँगल B, अँगल E, अँगल B अँड अँगल E आणि अँगल C आणि अँगल H, अँगल C अँड अँगल H. सो सगळ्यात शॉर्ट असा हा प्रॅक्टिस सेट आहे, पण खूप कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही नंतर. तर याचा व्यवस्थित स्टडी करा आणि फ्लॅशबॅक करत राहा.